संतापजनक. लाच न दिल्याने नवजात बालकाचा बळी. कुही ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खळबळ. कुही, नागपूर. वैद्यकीय सेवेला गालबोट लावणारी आणि मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि सुईणबाईंच्या पैशांच्या हव्यासापोटी आणि अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका नवजात बालकाचा हकनाक बळी गेला आहे. केवळ पैसे उशिरा दिल्यामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला असून या घटनेमुळे कुही तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नेमके काय घडले? बोडकी पेठ, ता. कुही येथील रहिवासी मोनाली सूरज चाचेरकर या गर्भवती महिला प्रसूतीसाठी जुलै 28 रोजी पहाटे 4:00 वाजता कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाने प्रसूतीची जबाबदारी मंगला नावाच्या सुईणबाईकडे सोपवली. मात्र उपचारांऐवजी तिथे पैशांची थेट मागणी सुरू झाली. सुरळीत प्रसूती करायची असेल तर 2,000 रुपये मोजावे लागतील, अशी उघड अट सुईणबाईने घातली. कष्टकरी आणि गरीब असलेल्या चाचेरकर कुटुंबाने सुरुवातीला तातडीने 1,000 रुपये दिले. मात्र पैशांची हाव एवढ्यावरच थांबली नाही. प्रसूती कक्षात वेदनेने तळमळणाऱ्या मातेची प्रकृती बिघडत असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावावर सुईणबाईने आणखी पैशांसाठी तगादा लावला. गरिबीशी झुंजणाऱ्या कुटुंबाने कसेबसे आणखी 1,000 रुपये जमा करून दिले. पैशांच्या मागणीत चिमुकल्याचा गेला जीव, पैसे उशिरा मिळाल्याचा राग आणि उपचारात झालेली प्रचंड कुचराई यामुळे प्रसूतीनंतर सकाळी 10:30 वाजता जन्मलेले बाळ गंभीर अवस्थेत होते. बाळ जन्माला आल्याचा आनंद कुटुंब साजरा करत नाही तोच अवघ्या 10 मिनिटांत बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती गंभीर आहे, नागपूरला घेऊन जा, असा हातवर करणारा सल्ला रुग्णालयाने दिला. नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले, तर गंभीर अवस्थेतील माता मोनाली यांच्यावर सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीवन मरणाची लढाई सुरू आहे. लाचेची रक्कम वेळेवर न दिल्याने आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या नवजात बालकाची हत्या झाली आहे. पीडित चाचेरकर कुटुंबियांचा संतप्त आरोप. कठोर कारवाईची मागणी. कुही पोलिसांत तक्रार. या घटनेमुळे संपूर्ण बोडकीपेठ परिसरावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाने कुही पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. लाचखोर आणि निष्काळजी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि सुईणबाई यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. आता पोलीस आणि आरोग्य प्रशासन या लाचखोर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. PTN न्यूज करिता संजय अतकरी, कुही, नागपूर.